माननीय सभासदों, माननीय अध्यक्ष जी, Honorable members, 262 members have taken oath affirmation yesterday. Names of members who could not take oath or affirmation yesterday will be called in the end. Now, Secretary General. महाराष्ट्र एडवोकेट गोवाल कागदा पाडवी। मैं गोवाल कागड़ा पाडवी, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। श्रीमती बच्छाव शोभा दिनेश। और एक बार बुला लीजिए। श्रीमती बच्छाव शोभा दिनेश। मी डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। बहुत बहुत बधाई आपको। श्रीमती स्मिता उदय वाघ।
जय हरी. मी स्मिता उदय वाघ लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेते की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेहमीने पार पडेल. भारत माता की जय. जय शिवराय. श्री अनूप संजय धोत्रे. मैं अनूप संजय धोत्रे जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा. जय जवान जय किसान. श्री बलवंत बसवंत वानखडे. मी बळवंत सीताबाई बसवंत वानखडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भारतीय संविधानास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्व आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय भीम. जय शिवराय. श्री अमर शरदराव काले. मी अमर शरदराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा प्रस्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद. जय संविधान. श्री श्याम कुमार बबलू दौलत बर्वे. मैं श्याम कुमार बर्वे जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा.
डॉक्टर प्रशांत यादवराव पडोले, मैं डॉक्टर प्रशांत शोभा यादवराव जी पडोले, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। जय हिंद, जय संविधान। डॉक्टर किरसान नामदेव, I, Dr. Namdev Kirsan, son of Dasaram Kirsan, having been elected a member of the House of the People, do swear in the name of Constitution of India that I will bear true faith and allegiance to the Constitution of India पढ़िए, जो लिखा है वही पढ़ो। Please read whatever is written. Okay. Oath or affirmation. Yes. I, Dr. Namdev Kirsan, son of Dasaram Kirsan, having been elected a member of House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Sanvidhan. श्रीमती धानोरकर प्रतिभा सुरेश एलियस बालू भाऊ, मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखील आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेखीने पार पाडील। जय हिंद, जय संविधान। श्री संजय उत्तमराव देशमुख,
मी संजय सविताबाई उत्तमराव देशमुख लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवा, जय सेवालाल. श्री आष्टीकर पाटील नागेश बापूराव. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय संविधानाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्भयाने ऐसा नहीं करना है स्मरण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते नेकीने पार पाडेन. ऐसा नहीं करना है. जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए. मराठी मराठी नहीं, इट इज समथिंग एल्स. जो दिया गया है वही पढ़िए. नीचे रखा है जो. थँक्यू. ओके. मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री चव्हाण वसंतराव बलवंतराव. मी चव्हाण वसंत बळवंतराव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. श्री जाधव संजय बंडू हरिभाऊ.
मी संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री कल्याण वैजनाथराव काले. मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. श्री भूमरे संदीपनराव आसाराम. मी संदीपान आसाराम भुमरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. श्री भास्कर मुरलीधर भागरे. मी भास्कर जयवंताबाई मुरलीधर भगरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. श्री राजाभाऊ पराग प्रकाश वाजे.
मी राजाभाऊ पराग प्रकाश वाजे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर हेमंत विष्णू सावरा. I, Dr. Hemant Vishnu Savra, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Bharat Mata Ki Jai. श्री बाल्या मामा सुरेश गोपीनाथ मात्रे. मी श्री सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्यामामा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोरून शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त झाले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. जय शिवराय, जय संविधान, जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. मी डॉक्टर श्रीकांत लता एकनाथ शिंदे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. Just a little announcement here. I want to appraise the honorable members. This is a solemn occasion, and everybody is required to take oath or affirmation only. You need not invoke anything else that will not be on record. Please adhere to the direction. Thank you. श्री नरेश गणपत मास्के.
मी नरेश गणपत म्हस्के लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री रवींद्र दत्ताराम वायकर. मी रवींद्र दत्ताराम वायकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री संजय दीना पाटील. मी संजय दीना पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकताचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती गायकवाड वर्षा एकनाथ. मी प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक दृढकथन करते की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. श्री अनिल यशवंत देसाई.
मी अनिल यशवंत देसाई लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. श्री अरविंद गणपत सावंत. मी अरविंद गणपत सावंत लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम आणि जय संविधान. श्री तत्करे सुनील दत्तात्रेय. मी सुनील गीता दत्तात्रय तटकरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री श्रीरंग अप्पा चंदू बर्ने. मी श्रीरंगप्पा चंदू बारणे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीमती सुप्रिया सुले. मी सुप्रिया सुळे
लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करते की मी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकेने पार पाडेन. डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे. मी डॉक्टर अमोल रंजना रामसिंग कोल्हे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन व भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धारानं रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते प्रामाणिकपणाने पार पाडेन. जय शिवराय, जय महाराष्ट्र. श्री नीलेश ज्ञानदेव लंके. I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishna Hari. ये ना उसके बाद अपना श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे. मी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री बजरंग मनोहर सोनवाने.
मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनवणे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन. जय शिवराय, जय किसान, जय महाराष्ट्र. श्री ओम प्रकाश गोपाल सिंह अलियास पवन राज निंबालकर. मी ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर कलगे शिवाजी बंदाप्पा. मी डॉक्टर शिवाजी लक्ष्मीबाई बंडप्पा काळगे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास साक्षी ठेवून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुमारी प्रणीती सुशील कुमार शिंदे. मैं प्रणीति सुशील कुमार शिंदे जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ, ईश्वर की शपथ लेती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी. मैं भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. श्री मोहिते पाटील धैर्यशील राज सिंह.
मी धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरासमोरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन, जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नेकीने पार पाडेन. श्री विशाल दाता प्रकाश बापू पाटिल. मैं विशाल शैलजा प्रकाश बापू पाटिल, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. श्री श्रीमंत छत्रपति उदयनराजे प्रताप सिन्हा महाराज भोंसले. मी उदयनराजे प्रतापसिंग राजे भोसले लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री नारायण टाटू राणे. मैं नारायण टाटू राणे, जो लोकसभा का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूँगा तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसको कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री छत्रपती साहू सहाजी, मी छत्रपती शाहू शहाजी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन. श्री धैर्यशील संभाजीराव माने, मी धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य मला आता प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मणिपुर श्री अंगमचा बिमोल अकोइजाम,